हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है. राजश्री शाहू समाचार आघाडीचा गोकुळच्या आजच्या या ठरावधारकांच्या मेळाव्याला उपस्थित शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन करण्याची भूमिका ज्यांनी घेतली ते आमचे सहकारी मित्र राजू शेट्टीजी, आमदार जयंत आसगावकरजी, गणपतराव दादा, राजूबाबा आवळे, गोपाळराव पाटील साहेब, रणजित पाटील मुरगुळकर, दत्त कारखान्याचे चेअरमन रघुनाथराव पाटील दादा, रामराजे कुपेकर, इंदुराव चौगले, पी.डी. धोंद्रे साहेब, शशिकांत पाटील चुळेकर, सत्यजित जाधव, राहुल देसाई, सदाशिवराव चलापले साहेब, एम.आर. पाटील कुरुटलीकर साहेब, बाबासाहेब चौगले, अभिजित शेट्टे, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, उदय पाटील, दिनकररावजी कांबळे, उदयानीताई साळुंके, स्मिता गवळी, बजरंग तात्या, शामराव देसाई, दरगू बावडे, दयानंद पाटील, प्रशांत देसाई, निवास पाटील, संभाजीराव देसाई, भगवानराव जाधव, रामकृष्ण पाटील, रणधीर मोरे, आरवी देसाई साहेब, आमचे सचिन घोरपडे, जीवन पाटील, एकनाथ पाटील, जिल्हा परिषद सदस्य विक्रम चव्हाण पाटील, विद्याधर, गणपतरावजी डोंगरे, अमर पाटील, शशिभाऊ खवरे, सम्राट मोरे, प्रकाशराव पाटील, बुदरगड शिवसेना, आमचे महानगरपालिकेतील इंद्रजित बोंद्रे, राजू लाटकर, मधुकर रामाने, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण केसरकर, जिल्हा परिषदचे सर्वच सदस्य शशांक बावस्कर इथं आहेत. सगळेच, मी आता नावं घेत नाही सगळ्यांची, सर्वच मान्यवर आपले जमलेले खऱ्या अर्थानं गोकुळचा अभिमान आणि स्वाभिमान टिकला पाहिजे या भूमिकेतून आलेले सर्व ठरावधारक. गोकुळची रणधुमाळी गेल्या 3-4 महिन्यापासून सुरू झाली आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्याचा उल्लेख मला वाटतं रेडेकर मामींचं भाषण व्हिडिओ करून पाठवायला पाहिजे, कारण की खऱ्या अर्थानं त्यांच्या भाषणातून आपल्याला लक्षात असेल की गेल्या 5 वर्षामध्ये कशा पद्धतीनं कारभार करण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली. त्या म्हणतात ते खरं आहे. 10 वर्षापूर्वी फक्त 700 ठराव आमच्याकडे होते आणि त्यावेळी सुद्धा 2 माणसं निवडून देण्याचं काम गोकुळच्या दूध उत्पादकांनी त्यावेळी केलं होतं. त्याचा उल्लेख रणजित पाटलांनी केला की एका विचारानं आम्ही या गोकुळमध्ये या निवडणुकीमध्ये पडलो आणि 10 वर्षापासून हा गोकुळ शेतकऱ्याचा आणि दूध उत्पादकाच्या मालकीचा झाला पाहिजे ही भूमिका आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी घेतली. मागच्या 10 वर्षापूर्वीची निवडणूक असू दे, त्यावेळी थोडक्यात आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं, ज्याचा उल्लेख माईनी केला. 25, 30, 40 मतामध्ये पॅनेलला फटका त्या ठिकाणी बसला आणि मग पुढच्या वेळी ज्यावेळी पॅनेल करत होतो त्यावेळी म्हटलं आता नुसतं फज्जापर्यंत पोचायचं असेल तर नुसतं शर्तीत भाग घेऊन उपयोग नाही, आता सगळ्यांना बरोबर घेऊन हा फज्जा गाठायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं सगळ्यांना बरोबर घेऊन 21-22 मध्ये आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यशही आम्हाला दूध उत्पादकांनी चांगल्या पद्धतीचं यशही आम्हाला प्रामुख्याने दिलं आणि 5 वर्षामध्ये एक चांगल्या पद्धतीचा कारभार करण्याची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याने घेतली. आम्ही सातत्याने म्हणत होतो 2 रुपये वाढ देऊ, ती 14 रुपयेपर्यंत नेली. गाई 10-12 रुपयेपर्यंत गाईच्या दराला वाढ देण्याची भूमिका आम्ही प्रामुख्याने घेतली आणि म्हशीला अनुदान देण्याचा विषय असू दे, पशुखाद्याचे दर स्थिर ठेवण्याचा विषय असू दे, या सगळ्या विषयामध्ये गोकुळला एक चांगल्या पद्धतीनं जो शेतकऱ्यांचा गोकुळ आहे